मित्रांनो, अजून आम्ही साखरप्यामध्ये आहोत. रोडला चिखल वा किती आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत कोल्हापूरमध्ये अशी आई महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. तर म्हटलं आत्ताच ब्लॉगला सुरुवात करूया. आणि आता आपण TRP मध्ये आलो आहे. सो पाऊस लागून गेलेला आहे, एकसर लागून गेलेली आहे. आणि आता वाजलेत बरोबर 7:30. किती वाजतील तरी जायला आपल्याला? 11 11:30 तरी पोहोचू. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता सर्व फॅमिली आहे. तर मामा आहे, इकडे आई आहे, ही बघा आरवी, आणि इकडे अश्विती आहे. तर असे सर्वजण आपण चाललेलो आहोत. चिखल बघा काय झाले, एकसर लागून गेले. ती इकडे जोरात लागलाय पाऊस. तर पोहोचलेलो आपण आता साखरप्यामध्ये. साखरपा क्रॉस करू आपण. समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, पाहू शकता. तर मित्रांनो, अजून आम्ही साखरप्यामध्ये आहोत. रोडला चिखल वा किती आहे. तर मित्र, लागलेला आता घाट उतरलेलो आहे. गाडीची अवस्था बघा, चिखल काय नाकला बघा. काय अवस्था झाली बघा गाडी. कालच धुवून आणलेली. आजचा अचानक प्लॅन झालेला जायचा. काय माकली गाडी. तर मित्रांनो, पाऊसही आलेला आहे. आपण जाऊयात, जरा निघूया आता. चला. आंबा घाटात लागलेलो आपण आता. आणि आरवी पण उठलेली आहे बघा, झोप काढून झालेली आहे मस्त पैकी. तर समोरचा नजारा पाहू शकता. धुकं बघा, धुकं. वाजलेत 9:30 तरी सुद्धा अजून धुकं आहे इकडे. आरवी घेऊया त्यांना.
घेऊया काय रे घेऊया. चढावा द्या मस्त असं व्ह्यू होऊ शकतं त्या साईडला आहे. तर मित्र हो आपण आता उतरलेलो आहोत आंबा घाटामध्ये. सो धुकं पाहू शकता किती आहे इकडे आणि गाडी इथेच लावलेली आहे समोर. हे बघा धुकं बघा कसलं आहे, मस्त असा नजारा आणि खूप भारी वाटत आहे. बघा चालला हे गॅसचे कंटेनरच आहेत ना खूप भेटले आपल्याला येता येता, स्लो यायला लागलं. हे बघ घेतोय मी, भारी वाटतंय. तर मित्रांनो आलेलो आहे आपण आता इथल्या एका स्पॉटवरती आणि धुकं पाहू शकता आणि इकडचा नजारा पण खूप मस्त आहे. सो हे बघा पूर्ण धुकं आहे. प्रचंड प्रमाणात धुकं आहे इकडे. अरे भारी ना, जास्त पुढे जाऊ नकोस ग, भारी आहे ना. पडला या. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला. हो आंबा घाटामध्ये पोचलेलो, तिथे थोडा गेलेलो तिथे तर फोटो काढून वगैरे झालेले आहे. स्वतः निघालेलो आहोत आपण, सगळ्या फॅमिलीज वगैरे इकडे थांबलेले आहेत. खूप भारी वाटतंय. घाट संपलेला आहे आणि आता आपण कोल्हापुरामध्ये एंटर केलेलो. मित्रांनो आपण आता पोहोचलेलो मलकापूरमध्ये. मलकापूरचं मार्केट, मलकापूरचंच मार्केट आहे ना. बघा आंबे, बघा आंबे पण विकायला आहेत. फणस बघा किती आहेत. तर मित्रांनो पोचलेलो आपण आता नाश्ता करण्यासाठी मसोबा हॉटेल. तर इथे मसोबा हॉटेल म्हणून आहे. सो आपण आता तिकडे चाललो आहे नाश्ता करण्यासाठी. गाडी इकडेच पार्क केलेली आहे. काय अवस्था झाली बघा, लय माखले. तर मित्र हो आपला नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला. कोल्हापुरात पोहोचलेलो आपण आता आणि मार्केटमध्ये आहे. बघा बैलगाडी बघा. आता आपण 10-15 मिनिटात आपण मंदिराच्या जवळ पोहोचू.
आपण आता मंदिराच्या जवळच, पण आपल्याला आता समोरच चालत जायचं आहे. गाडी तर इकडेच पार्क करून झालेली आहे आणि आता आपण निघालो मंदिराकडे जायला. तर आपण रोड चुकलेला आहे थोडा, म्हणजे गल्ल्या गल्ल्या त्याच्यामुळे समजत नाही कुठे जायचं. थोडंफार गुगल मॅप, पण गुगल मॅपवर थोडा पण वेगळा, थोडं रॉंग साईडला आलेलो आणि आता आपण जातोय बरोबर. चला तर आपण आता पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो गर्दी सुद्धा खूप आहे, पाहू शकता. आणि आपल्याला आता समोरच जायचं आहे. हार आणि वेणी घेतोय आपण आता. वेणी घेतलेली आहे. आरवी बघा. जवळजवळ दर्शनासाठी आपल्याला 1.5 तास तरी थांबावं लागणार आहे, कारण भाविकांची खूप गर्दी आहे. होय, प्रचंड गर्दी आहे. आत्ताच आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे. तर मित्रांनो जवळजवळ आपण 12:30-1 वाजता आतमध्ये गेलेलो आणि आता जवळजवळ वाजले 3. तर एवढा वेळ गेला आतमध्ये, खूप भाविकांची गर्दी होती. सो आता आपण निघालो आहे बाहेर जायला. तर आपले चप्पल ठेवले होते इथे या शॉपमध्ये, तर चप्पल घेऊया. आणि आता भूक पण लागलेली आहे खूप, तर आता जेवायचं आणि परतीचा प्रवास. चला पुढे भेटूया आपण आता ब्लॉगमध्ये, कंटिन्यू करू. तर मित्रांनो खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता आपण बाहेर आहे मार्केटच्या इथे. सो इकडे बघतोय सर्वजण आहोत आम्ही. तर मित्रांनो आता वाजले जवळजवळ 4 आणि आता थोडं मार्केट फिरणार आणि मग थोड्यानंतर परतीचा मार्ग. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत मार्केटमधून आपल्या गाडीच्या इकडे. कुठून जायचं आहे समजत नाही, आपण आता मंदिराच्या आसपासच आहोत. सो मार्केट आता संपलेलं आहे तिकडचं पूर्ण आणि आता परतीचा मार्ग पण आता आपल्याला जायचं आहे गाडीच्या इकडे. चला रोड शोधत जाऊया, कारण प्रत्येक ठिकाणी गल्ल्या आहेत, त्यामुळे पटकन समजत नाही कुठनं जायचं आहे कुठनं नाही. बघा त्यांची शॉपिंग करून झालेली आहे. इथे केस काय झाले. चला निघूया. तर हो आलेलो आहोत आपण आता आणि निघालेलो आहोत रत्नागिरीत जाण्यासाठी परत. जवळजवळ वाजलेत आता 6 वाजलेत आणि आता आपण निघालो आहे. तर बघूया किती वाजतात आपल्याला घरी जायला. तर चला झालं ना का. तर मित्र हो, आजचा हा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करतो आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली.